नमस्कार मंडळी, आज शिमगा आहे आणि शिमग्याचे हा सण हा एक कोकणातला फार मोठा असा सण आहे। होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते आणि धुळवडीच्या नंतर बरोबर चौथ्या दिवशी तुकाराम बीज असते आणि तुकाराम बीजेला आमच्या कोकणातील कासले या गावची पालखी सोहळा असतो आणि इथे पालखी सोहळा हा फार मोठा आनंदामध्ये हा सण या गावा ठिकाणी साजरा केला जातो। सगळे ग्रामस्थ मंडळ हे एकत्र येऊन मोठ्या थाटामाटामध्ये पालखीचं गावा ठिकाणी स्वागत करतात आणि गावामध्ये पूर्ण गावामध्ये ती पालखी फिरली जाते आणि प्रत्येक घरोघरी पालखी जाते आणि त्या ठिकाणी पालखीची ओटी भरली जाते। काही नवस वगैरे असतील ते सुद्धा फेडले जातात या ठिकाणी आणि हे सगळे ग्रामस्थ मंडळ सुद्धा या ठिकाणी जमलेलं आहे आणि इथे आपल्याबरोबर आता भाजीवाले सुद्धा आहेत आणि इथे आता सगळे लोक नाचणार आहेत। आता आमच्या इथे सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी पालखी येईल। आपल्याबरोबर आता एक भाजीवाले आंबावली या ठिकाणून इथे आज खालूबाजी वाजवण्याकरता आलेले आमच्या कासले या गावी मनोहर महेश पाटणे। हजारो वर्षाची परंपरा आपल्या आजो पंजोबांनी बापदादांनी जपलेली आहे आणि ह्या सगळे मुलं आम्ही आज चांगल्या प्रकारे गावागावामध्ये देवस्थानचा कार्यक्रम, पालखी असो, शिमगा असो, होळी असो, शिवजयंती असो, गणपती सण, गौरी गणपतीचा सण, ह्या सगळ्यामध्ये हा खालूचा बाजा प्रथम जास्त लोकांना आवडीचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी वाजवण्याचं काम करतो। प्रत्येक ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे वाद्य काम करतो। तुमची कला किती काय वर्षाची? ही आमची हजारो वर्षापासून कला आहे। म्हणजे तुमचे सुरुवातीला वडील हजार वर्षे झाली असलेल्या कलेला तीपर्यंत ही कला आम्ही जोपासलेली आहे हाताने आणि तोंडाने। बाहाबरी जनजोगेश्वर आलमानेश्वर शिवाजी कालकाय काळी बिकनावा पाटीलच्या हात जोड चॅनल आहे। अरुण अनंत आठवले यांची सार्वत्रिक ओटी आले मान्य करून घेऊ। त्यांच्या मुलावाला काही अडी अडचणी येतील चुकण्यापासून घेऊन अगदी त्यांच्या पाठीवर सादर राहून आनंदाचे महादेव चांग भलं।
आहे.